सो गाईज, उन्हामध्ये चलून चलून लिटरली घामाघूम झाले मी, तुम्ही बघू शकतात. सो आम्ही एका ज्यूस सेंटरवर आलो आहे ज्यूस पिण्यासाठी. सो तुम्हाला मी दाखवते. सो तुम्ही इथे बघू शकतात गावाकडे असे ज्यूस सेंटर असतात. आम्ही इथे पायनॅपलचा ऑर्डर केला आहे. घे बाई तुला हां तुलाच येते. घे पी. स्ट्रॉ द्यायचा का? थांब ते थांब थांब ते द्या ना. ये मा इथं या. इथे ठेव, इथे ठेव. स्ट्रॉ का? सो गाईज, आम्ही आलो आहे मार्केटमध्ये. खूप वेळ फिरलो आणि आता आलो आहेत आम्ही. सो मी आणि माझी माय आलो आहे आणि दीदी बसली आहे कारण ती खूप जास्त थकली आहे. त्याच्यामुळे तिला एका ठिकाणी बसवलं आहे आणि आम्ही दोघी आलो आहे. आज काय बघा, केळी विचार बरं कशी दिली. हां चल मग तिकडंच चल. इथून ये सावकाश ये. सो तुम्हाला मी पूर्णाचं मार्केट दाखवते कसं आहे. सो चला आपण बघूयात. तुम्हाला माहिती आहे का, अख्खा पूर्ण आम्ही फिरलो आहे आज. काय बोलतात, सगळीकडे देवदर्शन केले आम्ही. गावी आलो ना असं होतंच आमच्याकडून. तुम्ही बघू शकतात मी टिक्के केवढे लावलेत. सगळे देव आम्ही आज पूजून काढलेत. खूप भारी वाटले आणि मी तुम्हाला दाखवते पूर्णाचं मार्केट. चला आपण बघूयात. हे बघा गाईज, इथे असे मार्केट असतात. हां अर्धा बस. गाईज, गावरान वांगे घेतोय आम्ही. तुम्ही इथे बघू शकतात. गाईज, इथे आम्ही चुलीवरचं चिकन बनवतोय. मी मस्तपैकी चिकन धुवून घेतलंय आणि आता ह्याला हळद मीठ लावून ठेवते. कसं उडते रे चुलीवरचं खायचंय माय. सो गाईज, आता माझी आजी चूल पेटवते. मला येत नाही. माय शिको की आम्हाला पण. शिकवायला काय हे ह्याला सरपण बोलतात. सरपण टाकून आपण आता ह्याला काडी पेटवणार आहेत. पैसा लागणार काय लागणार. गाईज, तुम्ही इथे बघू शकतात चुलीवरचं चिकनची प्रोसेस सुरू झाली आहे. आम्ही इथे अळणी टाकल्या बनवायला. मीठ टाकलं? हां मीठ टाकलं मी. सगळं वाटणावरचा पाट्यावर वाटलेला मसाला आहे आमचा ह्याच्यामध्ये टाकलेला. खूप टेम्पटिंग दिसते. मी तर एक्सायटेड आहे खायला. गाईज, इथे आम्ही आंबे आणलेत मस्त. सो आता मी खाणार आहे हे. चला लेट्स ईट दिस. माचून खायचा आंबा आहे असं. लाईट नाही काय? लाईट लाव ना.
करायचा. आता ह्याला आम्ही असा माचला आहे, असा धरून माचायचा, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावरचा देठ ना असा खसकन काढायचा, असा टाकून द्यायचा आणि असं करायचा. घोडे का ठीक ठीक है गाइज, तुम लोग मेरा अवतार देख सकते हो. वाटून वाटून घोटून घोटून नुसतं माझं हे झालं आहे, घाम घाम झाला. आणि शिवाय चूल पेटवली म्हणून पूर्ण धूर धूर घरात झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघी बाहेर आलो आहे. गावाकडची मजा आम्ही घेतोय दोघीजणी मिळून. दोघीजणी मिळून आम्ही गावाकडची मजा घेतोय. जिरली आमची जिरली. पण काय बोलतात, गावाला असं असलं तरच मजा आहे. ॲक्च्युली सगळे असले तर अजून जास्त मजा येते. पण आता आम्ही दोघी बहिणी चालू आहेत ना. माझी तर जिरली बाबा इथल्या उन्हानी आणि चुलीवरचं ते धुप्पन. तुम्ही माझा अवतार बघू शकतात. लिटरली काय बोलतात, असं एवढं धुवा वगैरे येतं, पण खायला किती टेस्टी लागतं. हां, खायला तर टेस्टी लागणार आहे. हे तर 100 बात की एक बात आहे. सो मी बनवणार होते ॲक्च्युली चिकन, बट ते धूर जो डोळ्यात गेला ना तो मला सहनच नाही झालं, म्हणून मायच बनवायला लागली. मायेच्या हातची पण टेस्ट आम्ही तर नेहमीच खातो, म्हणून आम्ही मायेच्या हातची टेस्ट काय बोलतात हे करतो आहे. सो आम्हाला मायेच्या हातची टेस्ट हवी म्हणून आम्ही मायलाच सांगितलं बनवायला. आता तुम्हाला पूर्ण प्लेट रेडी झाल्यावरच दाखवते. सो सॉरी, मी रेसिपी नाही दाखवू शकणार बिकॉज आतमध्ये मी थांबूच शकत नाही त्या धूरमुळं, म्हणून आम्ही दोघीजणी बाहेर आलो आहे. मग प्लेट पूर्ण रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. सो चलो लेट्स गो. आय मीन टाईम आहे. आत्ताच टाकले मटण आपलं चिकन शिजायला. पहिला आळणी रस्सा पिणार आम्ही, त्याच्यानंतर मस्त झणझणीत असं झणझणीत चुलीवरचं चिकन. तुमच्या लोकांना माझं एक्सप्रेशन बघूनच इच्छा होत असेल ना. सो चला, आम्ही एन्जॉय करतो चिकन. तुम्ही पण आमचे व्हिडिओज बघा. लोक मिस करतात हे सगळं. ॲक्च्युली कधी पण गावी गेलात तर हे करा, नक्की करा. म्हणून इथं यायला मला एकच म्हणजे कारण पुरेसं आहे, चुलीवरचं चिकन. म्हणून आम्ही काल गुरुवार होता, आज फ्रायडे. गुरुवार न होता आम्ही आज फ्रायडेला आलो आहे मुद्दाम चिकनसाठीच. आणि मी तर चिकनसाठीच आले बाबा. आणि मायला पण भेटायला आले. माय येऊन गेली होती गंगाखेडला, पण मी आता मायला पण भेटायला आले कारण माई आता मुंबईला जाणार आहे 2-3 दिवसांनी. सो तुम्हाला इथला परिसर दाखवते मी घराबाहेरचा. चला बघूयात आपण. गाईज हे बघा आमच्या घराबाहेरचा परिसर. हा रोड पूर्ण आम्ही सकाळी जिथून आलेलो ना, हा रोड तो आहे. आता साधारण 3 वाजलेत. आम्ही 4-4:15च्या आसपास निघणार आहे तिथून गंगाखेड जाण्यासाठी. आणि इथून जो सरळ रस्ता जातो तो पण स्टेशनलाच जातो. हा शॉर्टकट रस्ता आहे जो मी तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये सांगितलं होतं की शॉर्टकट रस्ता आहे एक. हा थोडा लाँग कट आहे, हा शॉर्टकट आहे. सो आपण आता जाताना इथून जाणार आहोत. आणि ते जे आहे ना येल्लो कलरचं कापड दिसते तुम्हाला, त्याच्या मागे ग्रीन आय मीन निऑन ग्रीन कलरचं आहे ना, त्याच्या मागे ना कॅमल्स आहेत 2 उंट. सो जर असतील तर मी दाखवते, जर नसतील तर बॅड लक गाईज. सो असा काहीतरी छानसा परिसर आहे आमच्या घराजवळ, म्हणजे गल्ली टाईपच आहे. सो हां, इथं सगळे आमचे रिलेटिव्ज राहतात. ह्या लाईनीशीर सगळे रिलेटिव्ज राहतात. पूर्ण इथून चालू होतं ते पूर्ण तिथपर्यंत, त्या टाकीपर्यंत पूर्ण रिलेटिव्ज राहतात आमचे. आणि सगळ्यात पहिलं घर आमचंच आहे. आमचं घर बघा बाहेरून कसं दिसतं, तुम्हाला दाखवते मी. हे बघा असं बाहेरून थोडंसं कच्चं काम आहे आणि आतून छान बांधलेलं रूम आहे. आता आम्ही दोघी बाहेर आलो आहेत. तुझा आवाज इथपर्यंत नाही पोचणार. नाही पोचणार. बोल आता. बाहेर छान वाटतं इथे सावली.
चला आपण मायेकडे जाऊया आता. गाईज बघा, खलबत्त्यामध्ये आय मीन पाट्यावर वाटलेला हा मसाला आहे जो की माय बनवते. मायची स्पेशालिटी आहे ही. आणि आमचं चिकन तिकडे शिजतंय बघा, तुम्ही इथे बघू शकतात. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात हा फोडणीसाठी मसाला रेडी केला आहे. हा इथे लेफ्ट साईडला खोबरं आहे, मध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटली आहे, थोडी भरड टाईपच केली आहे, दरदरी पिसी आहे. आणि हे जे ना हा स्पेशल आहे, मायची स्पेशालिटी आहे. मिरचीमध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला असं छान पेस्टसारखं वाटून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकतात किती दिसायला सुंदर आणि सुरेख दिसतंय. एकदम झणझणीत बनणारे चिकन. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे दिसायला. कलर बघा. लाईट आहे का? लाईट तिथे लावते नाही इथलं. सो गाईज अळणी रस्सा बघू शकतात. अशा प्रकारे छान अळणी रस्सा तयार झाला आहे. काय की खावा वाटत तुला? खाल्ला. आणि ते आता फोडणीची तयारी चालू आहे. चुलीवर फोडणी देतो आम्ही. तुम्ही ते बघू शकतात. ही वाली पद्धत माझ्या मायेची आहे. काय करू आता? अडचण नाही तुमची अडचण. आणि आता ही मिरची जाणार. सो गाईज ही मिरची जी होती ना ती अशी पाण्यात मिक्स करायची आणि मग टाकायची. ही पद्धत माझ्या मायेची आहे. मी असं करत नाही दादा, इथं अडचणींना करणं लागाले. आणि सगळा मसाला हे करून मधात टाकून देतो शिजवून, असं करतो. मग शिजवायचा ना तसाच? शिजेली ना ती आता, पण असं फोडणी बिडणी गाईज हाय, ये देखो छोटुकला. बोलले ते काका बोलतात म्हैशीचा फोटो काढते तू. मला हा मी व्हिडिओ काढते. मग मला म्हणतात की लई आहेत आमच्या पूर्णात. ॲक्च्युली आमच्या पूर्णात खूप म्हशी आहेत. गाईज तुम्ही इथे बघू शकतात फायनली रेडी झाले. मस्तपैकी असं टाकायचं आणि वरपायचं चिकन. हे बघा इथे मी कांदा लिंबू पण घेतला आहे. एवढा लिंबू नाही खाणार आहे आम्ही. चपाती ह्यासाठी ह्याची कहाणी मी तुम्हाला जाता जाता सांगेन. सो आता मी पटकन जेवते कारण आम्हाला निघायचं 4:30ची ट्रेन आहे. बाय बाय. सो गाईज आधीच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं चपातीची कहाणी मी जाता जाता सांगणार आहे. सो त्याचं झालं असं की आम्ही दुसऱ्या दिवशी येणार हे मायला आम्ही सांगितलं होतं. बट आम्ही हे सांगितलं नव्हतं की आम्हाला चुलीवरचं चिकन खायचं आहे. तर ते मायने बनवलं नसतं जेवण. ऑलरेडी मायने जेवण बनवून ठेवलेलं, ते पण 8 वाजता. कारण आम्ही सकाळी लवकर 6 वाजताच निघालो होतो. तर मायला असं वाटलं की आम्हाला भूक वगैरे लागेल. बट आम्ही एवढं सकाळी जेवत नाही. आफ्टर ऑल वी आर मुंबईकर्स ना. सो 1 वाजताचा टाईम असतो आमचा जेवायचा. त्याच्यामुळे मायने ऑलरेडी डाळ भात चपाती हे बनवून ठेवलेलं. आम्ही आल्यावर गरमागरम भाजी बनवणार होती. पण आम्ही नंतर प्लॅन फ्लॉप केला आणि चिकनचा प्लॅन आम्ही ठरवला. त्याच्यामुळे मग आम्ही भाकरी न बनवता चपातीवरच ताव मारला. अशी ही कहाणी होती. सो गाईज नेमकेच आम्ही गंगाखेडच्या स्टेशनला उतरलो आहे आणि पूर्णाचा आमचा ट्रिप फायनली सक्सेसफुल झाला आहे. धावत पळत का होईना झाला आहे.
आणि आता आम्ही गंगाखेडच्या स्टेशनला उतरलोय. घरी जातोय आम्ही. 50 रुपये 40 रुपये